बल सागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आणि आपला 79वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण भारतवर्षामध्ये विविध उपक्रम राबवले जात असताना आमच्या वैगाव गावामध्ये स्वातंत्र्याचा हा त्रिदिनी महोत्सवाचा शुभारंभ आमचे ग्रामपंचायत कर्मचारी श्री पंडित नाना यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आला. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर युवा दूतांकडून प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आणि प्लास्टिक विषयक जनजागृती ग्रामस्थांमध्ये करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर उमेद महिला ग्राम संघाकडून एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने माझी वसुंधरा स्पर्धेतील असलेली माता भगिनींची भूमिका याविषयी जनजागृती करण्यात आली. माझी वसुंधरा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत जग निर्माण करण्याचा दिशेने प्रयत्नशील राहील. प्लास्टिकचा अतिरेक टाळेल. अनावश्यक प्लास्टिक वस्तूंचा वापर कमी करून पुनर्वापर योग्य व पर्यावरणपूरक वस्तू पुनर्वापर आणि पुनर्वापर प्रक्रिया वाढवी. प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून त्याचा पुनर्वापर सुनिश्चित करेल. पर्याय स्वीकारेल. प्लास्टिकच्या ऐवजी कापडी किंवा पर्यावरणपूरक वस्तू वापर करेल. इतरांना प्रोत्साहन देईल. मित्र आणि समाजात प्लास्टिक टाळण्याचे स्वच्छतेसाठी योगदान देईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होईल. ही प्रतिज्ञा प्रामाणिकपणे पाळण्याचा संकल्प करते. जेणेकरून आपले पर्यावरण निरोगी आणि प्लास्टिक मुक्त होईल. या माता भगिनींच्या छोट्याशा कार्यक्रमाची सांगता हातात मशाल घेऊन जनजागृतीपर काढलेल्या छोट्याशा पदयात्रेतून झाली. त्यानंतर दिनांक 14 रोजी वैगाव गावचे पोलीस पाटील श्री सदाशिव गेनुबा वाडकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. दिनांक 14 रोजी सार्वजनिक ठिकाणचे स्वच्छतापर थोडेसे उपक्रम राबवण्यात आले. यानंतर शालेय विद्यार्थ्यांमध्येही निसर्गाचे महत्त्व पटवून देत छोटीशी प्रतिज्ञा घेण्यात आली. हवा आणि पाणी यांची निर्मिती करत असते. ते आपल्या पर्यावरणाचे घटक आहेत. काय आहे? घटक आहे. अन्न नसेल तर काय होईल? आपण जगू शकणार नाही. पाणी नसेल तर काय होईल? आपण जगू शकणार नाही. आणि हवा नसेल तर काय होईल? ऑक्सिजन घेता येणार नाही. आपण जगू शकणार नाही. या तीन गोष्टी आपल्याला जगण्यासाठी
आवश्यक आहे. त्याच्यामधला त्या चेनमधला हवा हा जो घटक आहे, हवा म्हणजे अनेक वायूंचं मिश्रण, अनेक वायूंचं मिश्रण म्हणजे हवा. तर या हवेमध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हे कार्बन डायऑक्साईड एवढे वायू आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आपल्या जीवनात जगण्यासाठी आहे तो ऑक्सिजन वायू आहे. हा ऑक्सिजन वायू कशामुळे आपल्याला मिळतो, तर आपण जे निसर्गामध्ये झाडं लावतो त्या झाडांमधून ऑक्सिजन वायू जास्त प्रमाणात आपल्याला मिळतो. आणि आपल्या प्राणी जेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू झाडं शोषून घेतात. पर्यावरणामध्ये झाडांचं खूप आहे. झाडं लावायचे, झाडं जगवायचे आणि त्याच्याबरोबर ऑक्सिजन वायू हवा आपल्याला काय करायचं आहे, वाढवायचं आहे. त्या संदर्भात आपल्याला एक शपथ घ्यायची. त्या शपथ या ठिकाणी आर्या वाचन करते. सर्वांनी प्रतिष्ठेसाठी शपथ घेण्यासाठी आज समोर मी शपथ घेतो की मी माझ्या आजूबाजूचे वातावरण प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. झाडे लावीन, अशा प्रकारे विविध अभियानांची पार्श्वभूमीवर आणि 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन आमच्या वैगाव गावामध्ये करण्यात आले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.